मित्रांनो, आता आपण पाचगणीमध्ये आलोत. मेरगडला चाललो आहेत. मेरगड किल्ल्यासाठी 12 वाजलेत आणि 12 वाजून गेलेत म्हणजे चला आता मेरगड. मित्रांनो, आता आम्ही तिघं मेरगडला चाललो आहेत. पाचगणीला आलो आहेत. तर आमचा हा ट्रेक बघतो गाव आहे पाचगणी सोडलं आम्ही आता आणि मेरगडचा रस्ता पकडला आहे. हा असं मागे सरळ जायचं आहे. घाटूवरती आहे. बघता समोर हा मेरगड आहे आणि इथंही शिवरायांचं युद्ध झालेलं असं सांगण्यात येतं. हे आहे मेरगड. आपण पोचलो थोड्या वेळात मेरगड बघायला. चला पुढे जाऊन बघूया काय काय आपल्याला बघायला भेटतं गडावर. मेरगडावरील ज्योत्याचे अवशेष आपल्याला दिसतात. हे ज्योत आहे, ज्योते बोलतात. आणि हा आहे मेरगडाचा बुरुज. तुम्ही बघताय मेरगडाचा बुरुज. आहे बुरुज आणि बुरुजावरून दिसणारा हा पूर्ण आजूबाजूचा परिसर. ज्योते, खोलीचे अवशेष, ज्या खोलीचे अवशेष आहेत ते टाके आहेत. दरवाजा आहे बघायचा. मेरगडाचा हा आहे महादरवाजा. तुम्ही बघतायत. बुरुज आणि त्याचा महादरवाजा लिहिला इथे आहे. मेरगडचा महादरवाजा. महादरवाज्यातून आत प्रवेश केल्यावरती आपल्याला दिसतं मंदिराचा अवशेष समोर, ज्योत आणि बुरुज. बुरुज आहे, हे ज्योत आहे आणि मेरगडाची ही माहिती फलक दिसतं आपल्याला. आणि इथे एक टाके सुद्धा दिसते मोठे. आता ते सुकले आहे. आणि हे आहे गडावरील मंदिराचे अवशेष. मित्रांनो, तुम्ही बघतायत मेरगडावरील हे सदरेचे अवशेष आहेत. हे आहे सदर. इथं फलकावरही सुद्धा लिहिलेलं आहे सदरेचे अवशेष. वरती झेंडा फडकतोय. अजून एक टेहाळणी बुरुज आहे, हा बघू शकता. हा आजूबाजूचा परिसर, हा छोटा गाव. जर थोडं पुढे निघून आल्यावरती आपल्याला दिसतं अजून एक पाण्याचे टाके. सुकलेल्या अवस्थेत आहे. झेंड्याजवळील या खोलीचे अवशेष, वाड्याचे अवशेष आहेत. तुम्ही बघतायत मेरगडावरील
आपण आलो आहोत आता किल्ले मेहरगड. मित्रांनो, आता आम्ही पेणमधल्या सांगशी किल्ल्यावरती जाण्यासाठी आलो. 4.5 झाले. 2 किल्ले केलेत आता आजच्या दिवसामध्ये आणि हा आमचा तिसरा गड आहे सांगशी. आता तो चालू आहे आम्ही बघायला. बोलतात अर्धा तास लागतो वरती चढायला. तर आम्ही काय बॅग घेतले नाही आहे जास्त. एक बॅग घेतले, त्याच्यामध्ये पाण्याची बॉटल्स घेतल्यात 2. अर्धा तासाच्या आत आणि 1 तास होईल बघून आमच्यात. 1 तासात खाली येऊ. तर भेटू थोड्या वेळात सांगशीवरती जाता जाता. आपण बघतायत सांगशी किल्ल्याचा हा बोर्ड, सूचना फलक, तालुका पेण, जिल्हा रायगड. आता आपण आलो तिथे. याला चढायला कमीत कमी अर्धा तास लागतात बोलतात. आता आपण आज पुढे चढणार आहोत सांगशी किल्ल्यासाठी आणि बघूया आपल्याला वरती काय काय बघायला भेटतं. तर चला, आपला ट्रेक सुरू झालेला आहे सांगशीसाठी. मित्रांनो, 15 मिनिटाच्या ट्रेक नंतर आपण पोचलोत या गड पायथ्याशी. तुम्ही बघतायत वरती एक गुफा आहे. आता आपण जाऊया गुफेमध्ये. पाण्याचा टाका आहे मला वाटतं. बघूया, एक्सप्लोअर करूया पाण्याचा टाका आणि मग आपण पुढच्या याला जाऊया. पाण्याचा टाका आहे वरती आणि वरती शिडी पण आहे. हो वाव, चलो चला. आता आपण बघतोय सांगशी गडातली पहिलं हे दृश्य बघा. चढाई बघा आपली. बघताय हे घेऊन जायला लागेल. घेऊन जातोस. मित्रांनो, तुम्ही बघता आपण आलो आहेत सांगशी गडाच्या या पहिल्या टाकीच्या इथे. माझं खूप मोठं टाक आहे पाण्याचं. प्यायचं पाणी आहे, खूप स्वच्छ पाणी आहे एकदम. थोडा वेळ पिऊ आपण पाणी आहे आणि मग पुढच्या याला निघू आपण. वरती जायचं आपल्याला परत.
अजून एक छोटं टाकं आहे खालती, पण ते आपल्याला जाता नाही येणार आहे तिथे. तुम्ही बघताय त्या साईडला. तर आम्ही दोघं आलोत, प्रतीक आणि मी, हे टाकं बघायला. मित्रांनो तुम्ही बघतायत सांगशी गडावर हे पहिलं हे खांब टाकं खूप खोल आहे आणि आतमध्ये पाणी पिण्याचं आहे. येऊन तुम्ही पाणी पिऊ शकता इथे कोणी. बघा असं आता आपण रशीचा उपयोग करून जातो, कारण एका हातात आपल्याकडे मोबाईल आहे, एका हातात रशी अशी यूज करून जातोय आपण. आलो अरे वा, पाण्यात नको हे नको. हे बघा अजून एक पाण्याची टाकी. अरे बापरे, इथे पाण्याची टाकी टाकीत. हे बघा अजून एक इथे. हा अजून एक इथे आहे, तुम्ही बघतायत. हा वाला अजून एक टाका आहे. चांगलं पाणी साफ केलं ना. अजून एक मोठं टाकं पाण्याचं. इथे पण एक पाण्याचं टाकं पण ते सुकलेलं आहे. आणि इथे या जेवढ्या आहेत छोट्या, आणि मागे बघतात आपल्याला किल्ल्यावर चढण्यासाठी एक शिडी. आता आपण या शिडीवरती जाणार आहे किल्ल्यावरती. देवारा केलाय काय छोटासा. चला मित्रांनो आता आपण जाऊया वरती गडावर. गुफा आहेत. हे गुफा बघायचं ना. चला मित्रांनो आपण गुफा बघून येऊ. काम चाललंय बघा मित्रांनो. अजून एक पाण्याचं टाकं आणि माणसं इथे कामं करून जातात. पाणी साफसफाई सगळं काम करून पुढे जातात. हे आपण इथे बघूया काय आहे. हे बघा तुम्हाला दिसेल. घर संवर्धनवाले टीम्स इथे येतात आणि ही अशी चांगली पाण्याची टाकी साफ करून जातात. बघा किती घाण काढले त्यांनी. इथे घाण काढले. हे बघा. अरे इथे बघ काय भारी आहे. अरे इथे बघ भारी आहे. हे बघा मित्रांनो तुम्हाला दिसतंय. अजून एक पाण्याचं टाकं आणि सगळं साफ केलंय लोकांनी. आतमध्ये आता जायचं नाही कारण घाण झाले खूप.
माझ्या मते इथे काय नसेल आता अजून. बघूया जाऊ तरी पण आहे बुरुज आहे वाटतं. अजून एक पाण्याचा टाका आहे. सांगशी हे किल्ला मला वाटतं पाण्याच्या टाक्यासाठी प्रसिद्ध आहे. सगळीकडे पाण्याची टाकी आहेत. मी बघतोय पाण्याचा टाका अजून एक. पाण्याचा टाका त्याच्या चारही बाजूला मला वाटतं पाण्याची टाकी आहे. बघून घेऊ पाण्याचा टाका. हे पण एक पाण्याचाच टाका आहे. अरे बापरे इथे पण अजून एक आहे. हे बघा मित्रांनो, तुम्ही बघतायत पाण्याचा टाका अजून एक खाली. आणि हा पाणी जाण्यासाठी रस्ता केलाय त्यांनी. हा बघा हा पाणी जाण्यासाठी रस्ता केलाय. आणि हा इथे या पाण्याच्या टाक्यामध्ये जाऊन एकत्र होतं पाणी. बघताय तुम्ही सांगशी किल्ल्यावरील पाण्याचा टाका अजून एक. निघायचं. चला मित्रांनो, आपल्या इकडचं पाण्याचा टाका बघून झालेलं आहे. आता आपण पुढचं काहीतरी एक्सप्लोअर करूया. तुम्ही बघितलं इथे खूप पाण्याची टाके त्या गडावरती. अजून आता आपला थोडा गड एक्सप्लोअर करायचा. मित्र तुम्ही बघताय सांगशी किल्ल्यावरून हे दिसणारं खोदकाम किती भयावह आणि किती खराब आहे. पूर्ण निसर्गाची खराब करून टाकलेली यांनी. या सांगशीच्या बाजूलाही आहे एक दर्गा. खाली बघता एक टाका आहे खालती. हा हे बघा मित्रांनो, खालती टाका आहे. खाली दिसते तुम्हाला टाका एक. अजून एक आता पुढे जाऊन बघूया आपण काय काय बघायला भेटेल.
सांगशी गडावरती. फक्त पिलर ठोकायचे आहेत बांबू, ते सावली ठोकण्यासाठी लाकडी पोल लावले जायचे. तुम्ही बघताय ते चौकोन आणि गोल असे आहे पिलर. हे बघा अजून एक टाका आहे मोठं, 1 2 3 आणि 4 टाकी इथे आहेत अजून मोठी मोठी. हे सुकून जात असेल पावसाची नंतर. बघतायत हा पूर्ण नजारा सांगशी किल्ल्याचा. आणि तिथे तुम्हाला दिसेल एक टाकं दिसत असेल तर बघा, तुम्हाला दिसतं तिथे. तर मित्रांनो, आता आपण चालत गडाच्या माथ्यावरती. तुम्ही बघतायत आपले मित्र सगळे रेडी आहेत माथ्यावर जायला. आणि आता आपण जाणार किल्ले सांगशीच्या माथ्यावरती. अरे बापरे, अजून काही टाके आपल्याला बघायला भेटतात सांगशी किल्ल्यावरती. हे बघा, हा एक भला मोठा टाका. हा एक, अरे याच्या आतमध्ये अजून एक काहीतरी छोटंसं हे आहे. आहे अजून एक टाका. हो हो मित्रांनो, तुम्ही बघताय अजून एक. अरे याच्यात पाणी पण आहे, याच्यामध्ये पाणी पण आहे. सांगशी किल्ल्याचा विस्तार बराच मोठा आहे आणि बरीच टाके आपल्याला याच्यावरती दिसत आहेत. सांगशी किल्ल्यावर लेफ्ट साईडला अजून एक असलेले हे टाके हे बघताय. अरे बापरे, आपण तिथेच होतो. आपण होतो तिथं, पण त्याच्या जवळ होतो ना भाई. मधमाशांचे पोळे आहेत इथे बघतात मध्ये. तर मित्रांनो, आता आपण सांगशी गडाच्या माथ्यावर आलोय. ही हा वाड्याचा काहीतरी अवशेष दिसतंय, राजवाडा किंवा सदर असा. तुम्ही बघतायत झेंडा फडकतोय हवेत.
फक्त हे अवशेष बांधकाम तुटले, गडावर जायच्या आधी लागतं हे बांधकाम. कसल्या आपल्याला याचा काही ठाम पत्ता नाही, पण अवशेष चांगले आहेत, अजूनही त्या सुस्थितीत आहेत. फक्त वरचा त्यांचा भाग तुटला आहे सगळा.